2026च्या पावसाळ्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काल हवामान विभागाने पावसाळ्यासंदर्भात अंदाज दिला होता. कधी पाऊस सुरू होणार याची तारीख सांगितली होती. ती तारीख ऐकून महाराष्ट्रात एक मोठी शंका निर्माण झाली होती. पण तेवढ्यात पंजाब डक यांनी एक महत्त्वाची माहिती दिलीये. थेट आता तारीख सांगितलीये. पंजाब डक यांनी महाराष्ट्रासाठी 2 मोठे इशारे दिले आहेत. पहिला इशारा जो उष्णतेच्या लाटेचा आहे. जी लाट संपली असं बोललं जात होतं, पण ती लाट आता 10 मे पर्यंत या जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडवणार आहे. तसेच मान्सूनची नक्की तारीख काय यावर देखील त्यांनी स्पष्ट माहिती दिलीये. पंजाब डक हे तज्ज्ञ हवामान अभ्यासक आहेत, ज्यांच्या इशाऱ्यावर पाऊस चालतो अशी चर्चा किंवा असं बोललं जातं आणि त्यांचा अंदाज कधीच खोटा ठरत नाही. पण यावेळेचा त्यांचा जो अंदाज आहे तो खूपच भयानक आहे. हवामान विभागाचा अंदाज आणि त्यांच्या अंदाजामध्ये नेमकं काय फरक पडला? शेतकऱ्यांना त्यांनी नेमकं काय गुपित सूचना दिलीये? मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये केव्हा होणार, केरळमध्ये केव्हा होणार आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मान्सून केव्हा धडकणार? चक्रीवादळाचा काय धोका आहे आणि सध्या सुरू असणारी उष्णतेची लाट कोणत्या जिल्ह्यांवर 50 अंश तापमान घेऊन येणार याची सगळी माहिती त्यांनी दिलीये. हा त्यांचा दावा जो आहे तो ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. मग काय सांगितले त्यांनी? सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय. पहा, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की ही माहिती स्वतः तज्ज्ञ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलीये. चला मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया ती महत्त्वाची तारीख की जी महाराष्ट्राचं भाग्य ठरवणार आहे. महाराष्ट्रातील तमाम बांधवांनो, सध्या संपूर्ण राज्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केलीये. अशातच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आत्ताच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिलीये. हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज यापूर्वी आला होता, पण पंजाब डक यांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात सध्या उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की पारा 48 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मे पर्यंत राज्यात उष्णतेची लाट म्हणजे हीट वेव्ह अतिशय तीव्र असणार आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर राहील. अकोला, अमरावती आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पारा 47 अंशांच्या वर गेला असून परभणी आणि मराठवाड्यातही 44-45 अंशांची नोंद झालीय. ही उष्णता केवळ उन्हाळा नसून हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे असा इशारा त्यांनी दिलाय. पण तुम्हाला माहीत आहे का, या भीषण उन्हात ट्रॅक्टर सुद्धा दिवसा चालवणं अशक्य का झालंय? पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती केलीये की या उन्हात दिवसा शेतीची कामं करणं टाळा. तापमानामुळे ट्रॅक्टरचं इंजिन गरम होऊन बिघाड होण्याची शक्यता असते. शिवाय डिझेलचा वापरही वाढतो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे उन्हात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उष्माघाताचा धोका आहे. नुकतीच परभणीची दुर्दैवी घटना घडल्याने त्यांनी सतर्क केलंय. म्हणूनच शेतीची मशागत आणि नांगरणीची कामं रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरने उरकून घ्यावीत असा मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय. पण या रणरणत्या उन्हात अचानक ढग येऊन पाऊस का पडतोय यामागचं गूढ डक यांनी उलगडलंय. पंजाब डक यांनी स्पष्ट केलंय की जेव्हा तापमान प्रचंड वाढतं तेव्हा स्थानिक पातळीवर उष्णतेमुळे ढग तयार होतात. याला कन्व्हेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणतात. यामुळे दुपारनंतर अचानक ढग जमून येतात आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. मेहकर, शेगाव आणि संगमनेर पट्ट्यात जो पाऊस झाला तो याच स्थानिक वातावरणामुळे होता. मात्र हा पाऊस म्हणजे मान्सून नव्हे. हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर नसून नुकसानकारक ठरू शकतो, कारण यात वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. मग यंदा मान्सून नक्की कधी येणार आणि खरोखरच दुष्काळ पडणार का? अनेक जण यंदा एल निनो मुळे दुष्काळ पडणार असल्याच्या वावड्या उठवत आहेत. मात्र पंजाब डक यांनी या सर्व अफवांना पूर्ण विराम दिलाय. त्यांनी सांगितलं की 2026 मध्ये पाऊस पिकाला लागेल तसाच आणि हवा तसा पडणार आहे. यंदा खरीप हंगाम अतिशय जोमदार येईल आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस दमदार होणार असल्याने रब्बीचा हंगामही सोन्यासारखा पिकेल. त्यामुळे दुष्काळाची भीती मनात ठेवू नका. निसर्ग यंदा महाराष्ट्रावर मेहेरबान राहणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मान्सून अंदमानात कधी पोहोचणार? पंजाब डक यांनी दिलेली तारीख ही हवामान विभागापेक्षा वेगळी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मान्सून नक्की कधी येणार? पंजाब डक यांच्या दाव्यानुसार यंदा मान्सून अंदमान बेटावर 15 मेच्या आसपास दाखल होईल. दरवर्षी मान्सून 20-22 मेला येतो, पण यंदा तो 5 ते 7 दिवस आधीच दस्तक देणार आहे. जर 15 मेला मान्सून अंदमानात स्थिरावला तर तिथून 10 दिवसांच्या प्रवासाने तो 26 किंवा 27 मेला केरळमध्ये धडकेल. केरळमध्ये मान्सून वेळेवर आला की महाराष्ट्राचा मार्ग मोकळा होतो. हे गणित डग यांनी समजावून सांगितलंय.
पण पावसाच्या आनंदासोबतच एका मोठ्या चक्रीवादळाचा राक्षस समुद्रात जन्म घेतोय. त्याचं काय? पंजाब डग यांनी एका मोठ्या धोक्याची सूचना दिलीय. ती म्हणजे मे महिन्यातील चक्रीवादळाची. साधारणपणे 14 ते 21 मे या दरम्यान अरबी समुद्रात हालचाली वाढणार आहेत. एका बाजूला मान्सून अंदमानात येत असतानाच दुसऱ्या बाजूला समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल. ही चक्रीवादळ मान्सूनला वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने खेचून आणेल. पण त्याचवेळी ती किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ताशी 120 किलोमीटर वेगाने वारी घेऊन येईल, ज्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. तर मग महाराष्ट्रात मान्सूनचा श्रीगणेशा नक्की कोणत्या तारखेला होईल? पंजाब डक यांनी महाराष्ट्रातील पावसाची जी फायनल तारीख सांगितली आहे ती म्हणजे 7 जून. त्यांच्या मते 7 जूनच्या सुमारास मृग नक्षत्राचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावेल. कोकणात 7 जूनला पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढील 3-4 दिवसात तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल. यंदा पावसाचा खंड पडण्याचं प्रमाण कमी असेल, त्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती कमी आहे. तरीही शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असा इशारा त्यांनी दिला आहे. 10 मे पर्यंतच्या या भीषण उष्णतेत स्वतःला वाचवण्यासाठी डक यांनी कोणता खास मंत्र दिलाय? पंजाब डक यांनी आरोग्याबाबतही मोठी सूचना दिलीय. सध्या हीट डोम तयार झाल्यामुळे गरम हवा एका ठिकाणी कोंडली गेलीय. यामुळे अंगाची लाही होते आणि प्रचंड घाम येतो. त्यांनी सांगितलं की घराबाहेर पडताना पांढरा रुमाल वापरा, लिंबू सरबत आणि भरपूर पाण्याचे सेवन करा. 10 मे नंतर ढगाळ हवामान वाढेल आणि उन्हाची तीव्रता कमी होईल. त्यानंतर 13 मे पासून मान्सूनच्या हालचालींना वेग येईल, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण व्हायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, आता पेरणीसाठी बियाणं आणि खतं कोणती निवडावीत? पावसाळा आता केवळ 40 दिवसांवर येऊन ठेपलाय. पंजाब डक यांच्या मते या 40 दिवसांत मशागतीची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यांनी सुचवलं आहे की यंदा सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके फायदेशीर ठरतील. पावसाचा जोम चांगला राहणार असल्याने मध्यम आणि भारी जमिनीत ही पिके जोमाने येतील. मशागत करताना जमिनीची खोली चांगली ठेवा, जेणेकरून पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. 10 मे पर्यंत उन्हाचा आनंद घ्या आणि त्यानंतर पावसाच्या तयारीला लागा. पण जर चक्रीवादळ आलं तर मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे का? अनेकांना भीती वाटते की चक्रीवादळामुळे मान्सून लांबेल. पण पंजाब डक यांनी स्पष्ट केलं की काही चक्रीवादळं मान्सूनला पुश करण्याचं काम करतात. यंदाचं चक्रीवादळ मान्सूनचे ढग महाराष्ट्राच्या दिशेने ढकलण्यासाठी मदत करेल. त्यामुळे 7 जून ही तारीख बदलण्याची शक्यता कमी आहे. उलट यामुळे पावसाचा जोर सुरुवातीला चांगला राहील. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीला चांगला पाऊस होईल, तर विदर्भात थोडी वाट पाहावी लागेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. शेवटी पंजाब डक यांचा शब्द महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय सांगतो? पंजाब डक यांनी वर्तवलेला हा अंदाज सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. उन्हाची लाट असली तरी मागे पावसाचा मोठा दिलासा येत आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता डक यांनी सांगितलेल्या तारखांनुसार नियोजन करावं. 10 मे पर्यंत उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा आणि 7 जूनच्या पावसासाठी सज्ज रहा. यंदा विहिरींची पाणी पातळी वाढणार असून शेती सोन्यासारखी पिकणार आहे. हा डक यांचा विश्वास शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. शेतकरी मित्रांनो, आता जी आपण माहिती पाहिली ती खरोखरच विचार करायला लावणारी आहे. बघा, हवामान खातं त्यांचं काम करते, पण पंजाब डक यांचा अनुभव आपण वर्षानुवर्ष पाहतोय. आता ही जी 10 मेपर्यंतची उष्णतेची लाट आहे तिला हलक्यात घेऊ नका. विदर्भ आणि मराठवाड्यात तर पारा अक्षरशः 40 पार करून 50च्या दिशेने जाते. माझी कळकळीची विनंती आहे की दुपारी 12 ते 4 या वेळी शेतातली कामं टाळा. तुमचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या जिल्ह्यात सध्या उष्णतेची काय परिस्थिती आहे? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे इतर बांधवांनाही तिथल्या तापमानाचा अंदाज येईल. आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे मान्सून. डक सरांनी 7 जूनची तारीख दिली आहे, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, निसर्ग कधीच कोणाच्या हाताला लागलेला नाही. ही वर्तवलेली केवळ एक शक्यता आहे. हवामानात अचानक होणारे बदल, समुद्रातील चक्रीवादळ यामुळे या तारखांमध्ये 2-4 दिवसांचा मागे पुढे बदल होऊ शकतो. त्यामुळे 7 जूनला पाऊस येणारच असं म्हणून लगेच पेरणीची घाई करू नका. जोपर्यंत तुमच्या भागात किमान 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत बियाणं जमिनीत टाकू नका. यंदा सोयाबीन की कापूस, तुम्ही यंदा काय पेरण्याचं नियोजन केलं आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा फिरत आहे. कोणी म्हणते दुष्काळ पडणार, कोणी म्हणते महापूर येणार. पण डक सरांनी जो विश्वास दिला आहे की खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम सोन्यासारखे पिकतील, तो आपल्यासाठी खूप मोठा आधार आहे. पण तरीही आपण एक जागरूक शेतकरी म्हणून एकाच
यावर अवलंबून न राहता वेळेनुसार नियोजन केलं पाहिजे. मित्रांनो, तुमचा डक सरांच्या अंदाजावर किती विश्वास आहे आणि आधी तुम्हाला त्यांच्या माहितीचा किती फायदा झाला हे प्रामाणिकपणे कमेंट्समध्ये लिहा. तुमच्या कमेंट्स वाचूनच आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवताना मदत होते. शेवटी आपल्याला इतकंच म्हणून की शेवटी हा निसर्गावरचा जीवर आहे, पण योग्य माहिती असेल तर आपण नुकसान टाळू शकतो. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून तुमची पिकांची हानी होऊ नये. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण पावसाळ्याच्या पुढचे 3 महिने आम्ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. काळजी घ्या, सुरक्षित राहणार. पुन्हा एकदा सांगतो, हा केवळ एक अंदाज आणि शक्यता आहे, त्यानुसार आपले नियोजन करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.